येळकोट येळकोट जय मल्हार. चंपाषष्ठीनिमित्त तुमच्या सर्वांना चंपाषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा. चंपाषष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व्रत आणि उत्सव आहे, जो मुख्यतः आपल्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये देखील साजरा केला जातो. हा उत्सव भगवान शिवांच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे, जो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा होतो. 2025मध्ये हा उत्सव 26 नोव्हेंबर बुधवार रोजी साजरा केला जाईल. षष्ठी तिथीला 25 नोव्हेंबर रात्री 10:56 सुरू होईल आणि 27 नोव्हेंबर पहाटे 12:01 हा उत्सव चालू राहील. कथा चंपाषष्ठीची. पुराणानुसार मल्ल आणि मणी हे 2 राक्षस होते. ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वर मिळवून पृथ्वी आणि देवलोकात ह्या दोन्ही राक्षसांनी विध्वंस माचवला होता. खूप देवांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणजेच आपले खंडोबा यांचे रूप धारण केले. हळदीत लेपलेल्या सोन्यासारख्या रूपात ते राक्षसांशी 6 दिवस लढत राहिले. षष्ठीला मल्लाचा वध झाला तर मणी राक्षस याने क्षमा मागितली आणि भगवान शिवांना आपला शुभ्र घोडा भेट म्हणून दिली. मणीने भगवान शिवांसोबत आयुष्यभर राहण्याची इच्छा देखील व्यक्त केली. भगवान शिवांनी मणी राक्षसाची इच्छा स्वीकार केली आणि तेव्हापासूनच प्रत्येक खंडोबाच्या मंदिरात राक्षस मणीची मूर्ती देखील स्थापना केली जाते. हा विजय दृष्टांवर चांगल्याचा मिळवण्याचं प्रतीक आहे. त्यामुळे चंपाषष्ठी ही साजरी केली जाते. चंपाषष्ठी कशी साजरी करावी? चंपाषष्ठीचा उत्सव हा 6 दिवस चालतो, जो अमावस्येपासून सुरू होऊन षष्ठीला संपतो. भक्त नग्न पायाने खंडोबाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. हा 6 दिवसांचा व्रत आहे, ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते. दरम्यान जेजुरीसारख्या प्रसिद्ध मंदिरात लाखो भक्त भाविक येतात. 6व्या दिवशी खंडोबाला भंडारा, कांदा, लसूण, वांगीचे पदार्थ, फळे या सर्वांचा भोग मार्तंड भैरवाला अर्पण केला जातो आणि मार्तंड भैरवाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत हे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे चंपाषष्ठीला खरा मान वांग्याचं भरीत आणि भाकरीचा असतो. देव मार्तंड भैरवाच्या चरणी एकच इच्छा, सर्वांच्या इच्छा मनोकामना सर्व पूर्ण कर. येळकोट येळकोट जय मल्हार.